माझं नाव रावसाहेब शिरोडकर. मी इथं गोव्यातच आहे. पहिला होतं महाराष्ट्रात, मी आता इकडे गोव्यातच आहे सेटला. मी हा बिझनेसमध्ये यायचं अगोदर एक गवंडी काम करत होतो. गवंडी काम करत होतो. काम केलं तर पैसे येते, काम केलं तरच पैसे येते. काम केलं तर पैसे येते, काम नाही केलं तर पैसे यायला पाहिजे असं मी प्लॅटफॉर्म शोधत होतो. तरी पण कुठं भेटलं नाही. आणि काम केलं तर पण पैसे टायमात भेटत नव्हते. विचार केला, माझी मिसेसला तब्येतला बरं नव्हतं. त्यांना दत्ता सरांनी आणि सरांनी त्यांना प्रोडक्ट दिलं होतं. मी म्हटलं प्रोडक्ट घेतली, तब्येत त्याची बरं झाल्यानंतर आयडी पण मारली. त्यांना मला सांगितलं नाही. म्हटलं आयडी मारली, मग असाच एक बिझनेस आहे, सर येतात आणि हे करतात. मी म्हटलं पुण्यासारखं कुठं आहे, तू शाळा शिकली नाही तर दुसऱ्याने कोणीतरी टोपी घालणार. खरंच टोपी काढले, बायकोला टोपी काढणार, बायकोने मला टोपी काढली. तसंच मला विश्वास नव्हता, तरी काम करत गेलो. मॅडमने काम केलं. मॅडमने काम करत कमीत कमी हा बिझनेस बद्दल मी कमीत कमी 7 ते 8 महिने मी मॅडमला माझी तर पटतच नव्हतं बिझनेस बद्दल. तरी पण मॅडमने माझ्या एका साईडनं बिझनेस करत गेल्यानंतर मला इन्कम 7,000 आली. मी मॅडमला तरी पण माझी अकाउंट नंबर दिले नव्हती, पासबुक दिले नव्हते. पैसे आलेत मग मॅडम सांगणार, तरी पण मी पासबुक दिलं नव्हतं. लास्टला दत्ता सरांनी मला सांगितले असं तुमची अकाउंटवर पैसे आल्यात. म्हटलं पैसे आल्यात, मी कामच केलं ना, पैसे कसे आले मला डाऊट. परत नंतर मला बँक पासबुक अपडेट केल्यानंतर मला अकाउंटवर पैसे आल्यानंतर माझी मॅडमने मला गाडीवर बसून घेतली. पहिलं बँकेत जवळ चल, तर मला विश्वास नाही आहे. बँकेत जवळ चल, दोघं मिळून बँकेत गेलो. बँकेत गेल्यानंतर पासबुक अपडेट केल्यानंतर 7,000 चिल्लर काहीतरी पैसे होते. म्हटलं पहिला पैसे काढा मला दे. काम मी केले, पैसे तू घेणार का? पहिला पैसे माझे मला दे. पाटील काढला आणि विश्वास पण बसली. तेव्हापासून दोघं पण एकमेकांना सपोर्ट करून आम्ही दोघं पण करतो. कारण जाता येता लई त्रास होतो, तरी पण आम्ही सहन करून जातो. बाहेरच्या लाईफामध्ये पाय ओढणारे लोक भरपूर असणार. बाहेरच्या कुठली पण कामामध्ये, कुठलेही शॉप घाला, कुठली पण काम करा, कुठली पण बिझनेस करा, तुम्ही कोणाचे चांगलं झालेलं कोणाला बघू होत नाही. त्याचं चांगलं झालं की त्याचे पाय कसं वाढवू असं म्हणणारे बाहेरचे हे आहे. तर हा MI लाईफस्टाईल प्लॅटफॉर्म एक अशी आहे आणि टेपाय सपोर्ट सिस्टम एक अशी आहे की एकमेकांना हात धरून ओव्हर होऊन जातात आणि सगळ्यांचा सपोर्ट करतो. आणि हा बिझनेस मधनं गाडी पण घेतलो, 2 व्हीलर. आता येणारे 1 ते 2 महिन्यात आम्ही 4 व्हीलर पण घ्यायचा विचार करायला लागलो. आणि असं बाहेर बिझनेससाठी जाताना, आम्ही कर्नाटक जाताना, चोरला घाटातून जाताना माझी ऍक्सिडेंट पण झालेली. मी कमीत कमी 3-4 महिने मी घरातच होतो. पाय माझ्या हात अजून ओव्हर येत नाही, पूर्णपणे ओव्हर येत नाही. तरी पण आम्ही तसंच बिझनेस करतो. हा बिझनेस करताना मॅडम आणि सर सगळ्यांना सांगतो, जे सरांनी तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं असणार, परत टीव्ही मध्ये वगैरे बघितलं असणार, प्राणी संग्रहालयामध्ये बघितलं असणार, रिअल टायगर समोरासमोर मी आणि दत्ता सर होतो कॅसल रॉक दांडेलीच नाही येताना. रिअल समोरासमोर. सर म्हटलं काढता मग कशात? म्हटलं कुठं काय दिसते वाघ डायरेक्ट काय सरांनी लाईट त्याच्यावर पडलं, ते बघून सगळं चालत गेलं. ते वाघ भेटलं, अस्वल भेटलं, गवेरेडे, काय पाहिजे ते आम्हाला जाता येतं. 2 व्हीलरवर आम्ही जाता येताना आम्हाला सगळे भेटते. तरी पण दिलं नाही आणि देणार पण नाही. आणि कोणी किती पण माझे पाय ओढाल, किती पण ओढ नाही, आम्ही जर पाय ओढ म्हणतो आणि हा बिझनेस ओढून जातो. थँक्यू.